कशासाठी मेकअप करते? बघा तेरे नाम व्हिडिओ बनवणार आहे, तिची ती व्हिडिओ बनवणार होती आज. मी चांगला भांग पाडला होता ना. बघा तिचा व्हिडिओ बघायला विसरू नका. चला मेकअप होऊ दे तिचा, मग आपण भेटू. तर सोनूचा मेकअप बघितला असेल तुम्ही, आता माझा मेकअप बघून घ्या. सोनूनं मला सांगितलं की अशी हेअरस्टाईल कर, असं पुढं काढ, आणि जे मला आवडत नाही कारण त्यांचं कट केलेलं असतं त्यामुळे ते अजिबात खाली लोंबत नाही. माझं पूर्ण खाली येतं आहे आणि काय तिला आवडलं काय माहिती. आणि इथं येते. तर मला काय बोलायचं आहे तुमच्यासोबत, त्यामुळं जास्त आपण न वेळ लावता मेन मुद्द्याकडे येऊया. तर सोनूनं मला जी हेअरस्टाईल सांगितली कशी वाटली सांगा. आणि त्यासाठी मधनं भांग की मला अजिबात छान वाटत नाही आणि दिसत पण नाही छान. तर असं देतात, त्याची इच्छा होती त्यामुळे मी केलं. तर मला काय बोलायचं आहे तुम्हाला सांगते, थांबा हिला आधी तिकडं लावू द्यात आणि मग आपण बोलू. तर मी थोडंसं कमेंटवर बोलणार आहे. मी कमेंटवर बोलायचं टाळत असते बरं का, म्हणजे मला जे कोणी प्रश्न विचारेल त्याचं उत्तर मी देत असते. पण जेव्हा निगेटिव्ह कमेंट येते त्याच्यावर नाही रिॲक्शन करू वाटत मला आता पहिल्यासारखं. कारण सोशल मीडिया आलं, काही सगळं आलं, हे नॉर्मल आहे आणि हे मलाच नाही सगळ्यांना पण येतं. मला जास्त नाही येत, जसं व्हिडिओ बनवायला लागला कोणी ना कोणी येतच असतं. तर असं चला जाऊ द्यात. तर मी नाही बोलत ह्या विषयावरती जास्त करून, कारण सगळ्यांनाच येत असतात, मला जास्त नाही येत. मला एकच व्यक्ती आहे जो हमेशा निगेटिव्ह कमेंट करत असतो. मी जाऊ दे बोलले, पण कधी कधी अति होतं ना, काय घेणं देणं नसताना बोललं जातं सारखंच. म्हणजे एक कमेंट जर निगेटिव्ह आली ना, जर दुसरा व्यक्ती कमेंट बॉक्समध्ये कोणी असो, काही तर ना व्हिडिओ कमी बघायला जातात, फक्त कमेंट जास्त वाचायला जातात. तर असं असतं. मग एकाने जर निगेटिव्ह कमेंट केली किंवा वाईट कमेंट केली आपल्याला, तर तो बघणारा व्यक्ती पण ना बिना व्हिडिओ बघता तो कमेंट करायला जातो का हां ह्यानं बोललं म्हणल्यानंतर ना असंच काहीतरी असणार आहे व्हिडिओमध्ये. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. आणि राहिला विषय पसाऱ्याचा, कुठे दिसला बाबांनो तुम्हाला माझ्या घरात पसारा? एकच तर माझं 4 पानाचं घर आहे, ते पण मी नीटनेटकं ठेवत असते. आणि असं नाही की मी व्हिडिओ पुरतं नीटनेटकं ठेवते. माझ्या घरी कधी पण या तुम्ही, तुम्हाला माझं घर तसंच दिसणार नाही. इकडं पसारा नाही, तिकडं पसारा ना, दारात हमेशा माझ्या घरात दारात स्वच्छता असते. कारण मला पहिल्यापासून स्वच्छता करायला आवडते. मी माझ्या आई बापाच्या घरी होते ना, तरी पण ते तसंच होतं. आता ते माझ्या घरच्यांना माहिती आहे. आणि मला तर कुठं नाही वाटत पसारा. आणि पसाराचा विषय काढला म्हणून सांगते, माझे तर सगळे व्हिडिओ लेडीज बघतात, मग त्यांना माझ्या घरातला पसारा नाही दिसला. त्यांना तरच पसारातलं जास्त कळत असेल, कारण त्या दिवसभर हेच कामं करत असतात. आणि त्यांनी मला सांगितलं असतं, ताई हे दिसतंय ते दिसतंय, आणि मी ते समजून पण घेतलं असतं. पण मला त्या व्हिडिओला म्हणजे त्याच काही कोणत्याच व्हिडिओला नाही कमेंट की किती पसारा आहे, किती किंवा किती काय. पण तुम्हीच अशी कमेंट केली की किती पसारा आहे आणि काय. म्हणजे मला तर कुठं नाही दिसलेलं. साधे कपडे पण नव्हती बिना घड्या घातलेली घरात. आणि कपाटावरती होतं बरं का, मी नाही म्हणत नाही. शेंगदाणे आणलं होतं ना त्या दिवशी यांनी, ते किंवा तांदूळ हे सगळं मी काढून त्या बॅगमध्ये जात काढून ठेवलं नाही. कारण माझ्या भरण्या सगळ्यांना मी चुलीवर स्वयंपाक करायची ना, तेव्हा त्या अशा उभीनं चेपल्या होत्या. तुम्हाला तर माहिती आहे, लक्षात नाही राहत, आपली गडबड असते, जायला लागलेला असतो, हे आपल्याला समजून येत नाही. मग त्या भरण्या पागळल्या त्या. मग त्यात मी डबल भरू नाही शकत. आता तुम्हाला दाखवते, एक भरणी हा माझ्या चटणीची, त्यात मी चटणीसुद्धा नाही ठेवलेली. मग त्यात मी डबल ते सामान भरून ठेवायचं होतं का, म्हणून मी म्हणले की जाऊ दे, हे आणणार आहेत ना तेव्हा त्या भरण्यातनी भरून ठेवीन. म्हणून तिथं होता पसारा, बाकी घरात कुठं पसारा नव्हता. आणि खाली तर अजिबातच नव्हता, कपाटावरती ठेवलं नव्हतं, खाली तर स्वच्छताच होती ना. तरी पण मला तिथं बोललं गेलं, म्हणलं जाऊ दे बोलतात. आणि तेच व्यक्ती एकाच व्हिडिओला नाही, प्रत्येक व्हिडिओला काही ना काही घाण करण्याचा प्रयत्न करते. मग ते समोरच्याला बघणारं पण वाटेल की अरे असेल यामध्ये. काही जण खूप बारकाव्यानं बघतात व्हिडिओ, काही जण आपलं फास्टमध्ये कामात असतात, काय असतात, मग त्यामुळे फास्ट बघतात. पण बघा आणि मग कमेंट करा. आणि आहे का त्यात तसं तरच कमेंट करा, उगाच करू नका. करायचं म्हणून काही पण कमेंट करू नका. मी नाही फोर्स केला की काही पण कमेंट करा. आहे ना भरपूर सारं ऑप्शन आहे, तर इमोजीस द्या, काही द्या, पण असं नको ना करायला की समोरच्याला वाईट वाटेल किंवा तुमचं बघून जर दुसरे लोक तशी करतील, असं नको करायला. आणि आता ती कोण आहे मला माहीत नाही, कारण त्यांचं पण आडनाव जाधव आहे.
तर आहे कोणी पर्सनल दुश्मनी आमची किंवा मग घरातलंच कोणी असेल तर आपला फोटो आहे ना तो डी पीला लावा, म्हणजे कळेल की बाबा हा तुमच्यात दम आहे, तुम्ही डी पीला फोटो लावला. फोटो नाही काही नाही, फक्त नाव घेतलं आणि काय. आणि आता कोणीही फेक आयडिया काढतं, नाव वगैरे चेंज करत असतं, हे सगळं तर आता चाललेलंच आहे. तर तुम्ही तुमचा ओरिजिनल फोटो लावा आणि मग मला कमेंट करा, मी तुम्हाला रिप्लाय देईन. तसं पण मी रिप्लाय केला आहे तुम्हाला, असं काही नाही आहे बरं का. मी त्यांनी मला कमेंट केली आणि मी त्यांना काहीच रिप्लाय नाही केला. मी लाईक करते, कधी कधी माघारी रिप्लाय पण करते, आणि जी मला कमेंट नाही आवडली ना त्याला मी लाईक करून सोडते पण रिप्लाय नाही करत. पण बोला, तुम्ही मला कमेंट केली, मला त्यावर काहीतरी रिॲक्शन देणं बनतं. कोण आहे? तर असं चला जाऊ देत, आपण आपला व्हिडिओ कंटिन्यू करूया. चला आता सकाळ धरून ऊन नव्हतं पडलं भरपूर, म्हणजे ना राग येतो काही गोष्टींचा. अजून मग कमेंट होते की गरिबी दाखवून पैसे कमवते, की आपली घरातली गरिबी कशाला दाखवायची, असं आहेत भरपूर कमेंट. तर गरिबीचा पण विषय काढायचा म्हणलं ना तर तुम्ही माझी गरिबी काहीच बघितली नाही. आणि आता कोण म्हणतं मी गरीब आहे? मी स्वतः म्हणते मी गरीब नाही आहे, कारण जे आम्ही पहिले दिवस काढलेत ना ते विसरण्यासारखं नाही आहेत. बाजूला फोटो लावीन बघा, ते किती विचित्र दिवस होते. म्हणजे असं आता तुम्हाला वाटणार पण नाही की आम्ही त्यातनं गेलो आहे म्हणून. हे पत्र्याचं घर आहे ना ते खूप आहे माझ्यासाठी. तुम्ही म्हणता ना म्हणजे येतं त्या घरावरनं पण काय काय कमेंट, गपना घरावरनं पण कमेंट येत असतात, पण हे घर माझ्यासाठी खूप मोठं आहे, छोटं घर नाही आहे हे. आणि मला कधी लाज नाही वाटली या घराची, कारण मी ज्या घरातनं राहिले आहे ना म्हणजे लग्न झाल्यानंतर ना ते खूप विचित्र होतं. दिवा ना त्यात राहत होता, दिवा लावला तरी वाऱ्याने इजायचा दिवा, असं होतं. त्यामुळे मला या घराविषयी काही वाटत नाही आहे. आणि गरिबी तर मला गरिबीवरनं जर पैसे कमवायचे असते ना तेव्हाच मी स्टार्ट केलं असतं, जेव्हा आम्ही सपरात राहत होतो. सपर म्हणजे अक्षरशः पोती लावून घराला राहत होतो. जे आहेत माझ्याकडे काय फोटो तर मी टाकेल. नको वाटतं त्या गोष्टी शिरायला, पण असं आठवणी जाग्या करून किंवा जखमावर मीठ चोळल्यासारखं होतं, म्हणूनसाठी बोलावं लागतं त्याविषयी. तर आता वाजलेत 3:45 आणि आत्ताशी ऊन पडले, म्हणजे ना सकाळपासून अजिबात ऊन नव्हतं याच. तर मला आता कपडे सुकायला टाकायचे होते, कारण लाईट पण नव्हती आज, तुम्हाला माहीतच आहे लाईट गेली होती. सकाळच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं, म्हणजे सकाळचे थोडासा शूट घेतलेला त्यात. आणि आमची वाघीण बाहेर निघाली आता. चला आतमध्ये आणते कपडे आता मी आणि घालते सुकायला. पण छान वाटत होतं बरं का, मला असंच वातावरण आवडतं, ना ऊन ना पाऊस. एक मिनटं, ऊन ना पाऊस ना वारा ना बिरा काही नसतं तसं वातावरण. इथं काय ते लावलंय पण आम्ही काय नाही लावलं माहिती का. इथं दारात अशी सावली गाणं लागले गाणं. चला आपण आतमध्ये जाऊ, नाहीतर आपल्या व्हिडिओला पद्धतशीरपणे असं होईल असं. चल जाऊ देत, आता मी कपडे सुकायला टाकते आणि मग नंतर कंटिन्यू करते मी. तुम्ही म्हणता की हिला बोलू द्यात बाबा, इतकी बोलते ते अख्खा व्हिडिओ त्याच्यावरती बनवून जाईल आणि तुम्ही परत म्हणताल काय त्या बारक्यापुरीचं बोलणं ऐकवत बसले आम्हाला, दुसरं काहीतरी दाखव. कारण ना इतकी बोलते ती ना, विषय सुरू होतोय किकडं आणि संपतो किकडंच. गप ना, असं काम आहे तिचं. तर चला आता उद्यापासून आमचं रुटीन सुरू होणार आहे शाळेचं. उद्या सोमवार आहे, आज रविवार आहे, त्यामुळे आजचा दिवस आराम. जसं काही रोज हीच व्हिडिओ बनवते बघा, बोलते किती. मम्मी किती काय ते बोलते, पण उद्या नाही तसं म्हणून आजच सगळं बोलून घ्या. जसं काही रोज हिच्यासाठी व्हिडिओ राहतो, ही नाही बोलली तर व्हिडिओ गप. हां, मी मागं सरली कारण मला नाही आवडत असं. कारण लग्नाच्या आधी पण माझा पप्पा असायचा आणि लग्न झाल्यावर काही दिवस पाडला असेल सोनू होतोपर्यंत. नंतर ना मला आरशात बघायला टाईम नव्हता. आता कुठं मी स्वतःला आवरते, कारण सोनू मोठी झाली, तिची ती काही गोष्टी करते, आता तिची ती कामं करते. नाहीतर मला तिचं सगळंच बघावं लागायचं, मला टायमिंग भेट. हायलाईट बंद केलेला आहे. ओके चला आता कपडे सुकायला टाकते आणि मग भेटते, कारण आमचा बोलण्याचाच लय व्लॉग होतो मग. तुम्हाला वाटतं आणि सोनूला मला सांगितलंय तोंडाला हे लावत जा ते लावत जा, गोरे दिसतील. आणि आज मी गोरे दिसते ना, बघा हा बघा. मी पण गोरी दिसते, मम्मी पण.
ओके बाय बाय, थोड्या वेळाने बाय भेटूया. बाय. अगो केस बघ, किस. मला वाटलं हा माझा इतका तांबडा तांबडा केस झालाय. आणि बांगड्या घालायच्या होत्या मला, मी त्या दिवशी बांगड्या काढल्या होत्या. जास्त बांगड्या घालायच्या होत्या, चुडा घालायचा होता म्हणून आणि बघा त्याचा बांगड्या घालते, कारण असा हात खरंच छान नाही दिसत. बघा माझी. ओके बाय बाय. बाय बाय. थांबा थांबा wait. आम्हाला काय टिकायचं आणि तुम्ही सारखं म्हणत असता आता तुम्ही घड आवडता पण व्हायचं व्हिडिओ का करत नाही का माहिती का, काम म्हणून धावूनच जातो पण विसरतो आम्ही, असं काय नाही. आम्हाला उडव नाही करायचा. नुसतं बघा चिमण्या इतक्या त्रास देते त्यांना, बसच बाबा. झोपून पण देत नाही त्या. मला व्हिडिओ कट करायचा, ही पोरगी लय बोलती. झोपून पण देत नाही. सोड हाय का, झोपून पण देत नाही त्या. बाळा नंतर न बोल ना. आबा काटा मम्मी इथं दाखव, इथं आपला पसारा नको दाखवूस. काही आता काही बघा इथं अजून टाकायचंय, तिकडे दाखव. इकडे आता बघा इथं मम्मीच आहे आणि इथं माझं आहे. हा, इथं इकडे मम्मीच आहे. इकडे बनवलंय का आपण सांग. लस्सा सुका. व्हिडिओ काढण्याची नादात जावा, माग जावा, लय तिकडचं दिसायला लागलं, मला दाखवा जावा. आणि तर लाडाला पडलाय बघा आई. आणि इकडे बघा अगं ही पोरगी ना, बघा मम्मीचा ही काढणे ही सगळं चालू करायचं ना, तिकडे आमचं बनवून झालं. मी दिसते का तरी व माग सरक की, थोडस नीट की आता दिसते का. दोघांचं चाललंय जेवायचं, आम्ही पण जेवणार आहे पण आज थोडा टाइम आहे कारण भात शिजतोय. तर सोनूला दिलंय खायला, जसं तुम्हाला माहिती आहे तिने सांगितलं आम्ही मच्छी बनवली. तर इथं सुके फ्राय म्हणजे, आणि इथं आहे रस्सा, इकडं आहे भात, चपात्या त्याच्या त्यात आहेत त्यात. तर चला आता ही सगळं ह्यांचं म्हणजे सोनूचं भरवून तोपर्यंत थोडा वेळ मी बाहेर जाऊन पडते. आणि आज उशीचं कवर धुतलं तर त्यामुळं आज उशीनं कवर नाहीत म्हणजे सुकलं तर घालते थोड्या वेळानं. आता झोपायचं टायमिंगला तोपर्यंत असंच चालणार. हाड अजून जेवण व्हायचं आहे बाबा. आणि आज तिला तिचा पप्पा चारत बसलं, मी नाही चारत तिला आज. त्या दोघांचं चाललंय. झालं बहुतेक पाणी आटलं.